नमस्कार मित्रांनो, होमटेक सेटअप गुरु या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपण आपलं घराचं बांधकाम करताना घरामध्ये प्लंबिंग मटेरियल वगैरे काय टाकावं। तर आज मी फक्त तुम्हाला प्लंबिंग मटेरियल कोणतं यूज करावं यावर तुम्हाला माहिती देणार आहे। तसंच प्लंबिंग मटेरियल मध्ये दोन प्रकार असतात, एक सीपीयूसी आणि यूपीयूसी। तसंच आपण संडास बाथरूम साठी जे यूज करतो ते एसडब्ल्यूआर असतं। त्याचप्रमाणे आपण घरामध्ये यूज करताना यूपीयूसी हे मटेरियल थंड पाण्यासाठी असतं आणि सीपीयूसी मटेरियल हे गरम पाण्यासाठी असतं। तर त्याचप्रमाणे आपण काय करावं, घरामध्ये प्लंबिंग मटेरियल यूज करताना जास्तीत जास्त जर आपण सीपीयूसीच यूज केलं तर त्याचा फायदा आपल्याला असा होतो, कधी जर आपल्या घरामध्ये बाथरूम मध्ये मिक्सर कॉक मधून जर एखाद्या वेळेस थंड पाणी संपलेलं असतं, मिक्सर कॉक मधून जर गरम पाणी त्यामध्ये गेलं तर तो पाईप खराब होण्याची शक्यता असते। यूपीयूसी पाईप हा पांढऱ्या कलरचा असतो, सीपीयूसी पाईप हा पिवळ्या कलरचा असतो। तर पिवळ्या कलरचा कशामुळे असतो, तर यामध्ये आपलं गरम पाणी जरी गेलं तर ते पाणी टेम्परेचर सहन करण्याची ताकद त्या पाईपामध्ये असते। तर आपण सहसा घर बांधत असताना जास्तीत जास्त प्रमाणात तरी सीपीयूसी पाईपच यूज करावा। जास्त प्रमाणात म्हटल्यापेक्षा संपूर्ण सीपीयूसी पाईपामध्ये प्लंबिंग फिटिंग करावे, कारण यामध्ये आपल्याला पुढे चालून भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच पद्धतीने आपलं सीपीयूसी मटेरियल हे यूपीयूसी मटेरियल पेक्षा जास्त काळ टिकतं। त्यामुळे सीपीयूसी पाईपाला आपण थोडं महाग जाईल, पण तरी पण आपण सीपीयूसी पाईपच यूज करावा। आपण भविष्याचा विचार करून जर सीपीयूसी पाईपच टाकले तर खूप चांगलं होईल आणि तुमचं लॉंग लाईफ प्लंबिंग फिटिंगचा प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।